पुढची बातमी अंजली दमानिया चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला दाखल झालेल्या आहेत। बावनकुळेंची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या संदर्भात यावेळेस त्या चर्चा करणार असल्याचं कळतंय। अंजली दमानिया बावनकुळेंच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्यात। मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यास अंजली दमानिया यांचा विरोध असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अंजली दमानिया चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेलेला आपण पाहतोय। अंजली दमानिया या बावनकुळेंच्या शासकीय निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्यास अंजली दमानिया यांचा देखील विरोध असल्याचं कळतंय। एक महत्त्वाची बातमी आहे। कोकाटे प्रकरण सुरू असताना कालची मुंडे शहांची भेट हा योगायोग। धनंजय मुंडे यांनी शहांच्या भेटीसाठी आधीच वेळ मागितला होता असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय। काल संध्याकाळी माझं धनंजय मुंडेंसोबत बोलणं झालं असं देखील तटकरे म्हणतायत। शहांच्या भेटीनंतर मुंडेंची मंत्रिमंडळात एंट्रीची चर्चा रंगते आणि त्याच अनुषंगानं आता तटकरेंची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। धनंजय मुंडेंचा आणि माझा काल संध्याकाळी फोन झाला। अमित भाईंची त्यांनी वेळ 1 महिन्यापासून मागितलेली होती। त्यांचा एक साखर कारखाना आणि अन्य काही काम या संदर्भातला त्यांनी अगोदरच वेळ मागितली होती, ती नेमकी काल मिळाली। त्याच्यामुळे माणिकरांच्या बाबतीमध्ये कन्व्हिक्शनचा निर्णय परवा आणि काल भेट हा निवड योगायोग आहे। यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे असं मी काय त्या ठिकाणी मानत नाही। आणि मग मला धनंजयनी काय अमित भाईंच्या जवळ त्यांचा विषय होता त्या बाबतीत तपशीलवार चर्चा त्या ठिकाणी सांगितली। तर विधानसभा अध्यक्षांनी सेना राष्ट्रवादी संदर्भात तडकाफडकी निर्णय घेतला असं संजय राऊत म्हणतायत। कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा होऊनही ते मंत्रिमंडळात कायम असंही राऊतांनी म्हटलंय। तर अमित शहा पक्ष फोडण्यात पटाईत आहे असा टोला संजय राऊत लगावतायत। धनंजय मुंडेंना परत मंत्री करणं फडणवीसांना सोपं नाहीये असंही राऊतांनी म्हटलंय। कोणाला वाचवायचा प्रयत्न होतो। ज्या विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या 40 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीमध्ये ज्या तडकाफडकी निर्णय घेतला, सुनील केदार यांच्या बाबतीत तडकाफडकी निर्णय घेतला, वेगळी केस नाहीये। पण महाराष्ट्रातले अजित पवार गटाच्या एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा होऊन सुद्धा ते अद्याप मंत्रिपदावर कायम आहे। आणि त्यांच्या आमदारकीबाबत सुद्धा राहुल नार्वेकर यांनी जे विधान केलेलं आहे, कोर्टाची मूळ प्रत येऊ द्या, अशा कोणत्या मूळ प्रतीवरून त्याने इतरांवर कारवाया केल्या? अमित शहा हे पक्ष फोडण्यामध्ये पटाईत असतात, माणसं फोडण्यामध्ये, सत्तेचा वापर करून आमिष दाखवून। धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रिपदी परत स्थानापन्न करणं हे फडणवीसांना सोपं नाही।